गोष्ट असते, परंतु आपण या मैदानामध्ये फाईट करणं, अपोजिशन संघासमोर दहशत निर्माण करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि मिडल ऑर्डर नाही, मी म्हणेन बॉटम ऑर्डरचे खेळाडू हे सगळं करतायत. कारण पहिल्या खेळाडूंना जे जमलं नाही ना, ते मला वाटतं इथे आपण पाहू शकाल सुदर्शन महाडिक आणि षटकार लगावला. तदनंतर हा एक अतुल तुंगारे मिडल ऑर्डरचा बॅट्समन आहे अजून, त्यामुळे त्याच्याकडून ही खेळी अपेक्षित असेल. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धाव फलकावर धावा आहेत त्या मात्र 21 धावा. 6 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा. पडझड झाली, सुरुवात खराब झाली. मुळात मी म्हणेन कराडे संघाचा फाउंडेशन चुकला. फाउंडेशन असतं, तुम्ही जर पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंग घेत असाल तर त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला खूप काही करावं लागतं. तिथं मात्र ते फाउंडेशन चुकलं. धावा खर्च भरपूर झाल्या, त्यामुळे कदाचित ही वेळ उडावले. संदेश पाटील स्वतः बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सांगायला मला आवर्जून आवडेल की बोर्ले टीम आहे, खूप यामध्ये भरपूर खेळाडू असे आहेत जे 24 लाईव्ह इव्हेंटचे सगळे टेक्निशियन आहेत. त्यांचं संपूर्ण वेळ क्रिकेटच्या मॅच दाखवण्यामध्ये जात असतो. अशा वेळेला मैदान नसताना, सराव नसताना एक चांगला परफॉर्मन्स करून दाखवणं हेही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे या मॅचमध्ये मात्र रस राहिला नाही. आता काही औपचारिकता बाकी आहे. संदेश तयार आहे. स्विन आज तो सगळ्या प्रकारचे बॉल टाकणार. यावेळेला मात्र विकेट, आणखीन एक विकेट, 7वा विकेट. चेंडू त्याचा पाहिला संदेशचा, यावेळेला स्विंग चेंडू पाहिला. आता त्याच्याकडे खूप वेळ आहे, तो सगळ्या प्रकारचे चेंडू एक्सपेरिमेंट करणार तो आज. परंतु माझं मत होतं की एवढी धावा होती तर एखादा जो गोलंदाज जो आपल्या संघामध्ये ऐन वेळेला त्या गोलंदाजाचा वापर केला जाईल त्याला ट्राय करायला हवी होती बोर्ले टीमनं. कारण अशा वेळेला आपण एक चांगल्या खेळाडूला जर त्या वेळेला बॉलिंग दिली तर ऐन वेळेला तो तुमच्या फायद्याचा उपयोगी पडणारा गोलंदाज असेल. यावेळेला हवेमध्ये खेळाय, सुरेख झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेट, 7-8 विकेट जात आहेत. रिॲक्शन मध्ये, रिप्ले मध्ये आपण जर शांभोची कॅच घेण्याची स्टाईल पाहिली तर नक्कीच एक अनोखा अंदाज होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवर एक अनोख्या अंदाजामध्ये हा झेल पकडला गेला शांभोच्या माध्यमातून. डिफेन्स केला. सुरक्षात्मक स्वरूपानं खेळलेला हा बॉल होता. मी अशी मॅच पाहिलेली की ज्यावेळेस सूर्या मस्करनं 5 चेंडूंवर 5 षटकार मारलेले अरवलीच्या मैदानामध्ये. ही दुसरं षटक मला तर वाटतं मेडन पडतोय. म्हणजे सगळे विक्रम एकाच वेळेला घडतायत. काही हरकत नाही, दोन्ही टीमना एकमेकांना शेक हँड करायचंय. हार्ड लक मी म्हणेन टीम आईगार माता कराडे टीम, आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील देवयानी 11 बोर्ले टीमला. सन्माननीय नितीनजी तांडेल युवा नेते दहिवलीहून आहेत, त्यांचं